नमस्कार. आज आपण मांगरूळ शिंदेवाडी या रस्त्यावरती आहोत. साधारणतः बरेच दिवसापूर्वी याच रस्त्यानं एस टी धावत होती. नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शासनानं एस टी बंद केलेली आहे. एस टी बंद केली अशासाठी की रस्त्याची दुरवस्था असल्यामुळं एस टी शासनानं बंद केली. आज एस टी शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा वयोवृद्ध लोकांच्यासाठी फार अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः मांगरुळातून शिंदेवाडी हा कमीत कमी 3-1 किलोमीटरचा प्रवास आहे. एखादा आजारी मनुष्य असला तर रिक्षातून ये जा होते या रस्त्यावरून, आणि त्या पद्धतीचा रस्ता चांगला नसल्यामुळे धोकादायक स्थितीत रिक्षा वगैरे जात आहेत. आता शासनाला पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी खड्डे मुजवण्याचं काम केलेलं आहे, पॅचअप केलेलं आहे, परंतु अद्याप त्या रस्त्यावरती कार्पेट शासनानं केलेलं नाही. आपण बरेच दिवस झाला हे बघतोय आपण की खेडी आज ओस पडू लागले. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जर आपल्याला सोयीसुविधा नसतील, रस्ते चांगले नसतील, तर आपण ह्या गावातून त्या गावाला जाऊ शकत नाही किंवा दळणवळण होत नाही. म्हणून आजकाल तरुण वर्गसुद्धा खेडोपाड्यात राहायला धजवत नाही. तो जास्तीत जास्त शहराकडे त्याचा कल राहतो. याचं प्रामुख्यानं कारण की आपल्याला ज्या गैरसोयी आहेत त्या दूर होत नाहीत. आणि प्रशासन गाव तिथे रस्ता, गाव तिथे एस टी वाहतूक, ह्या भले मोठे पोस्टर, DJ काय म्हणतो आपण, जाहिरातीच्या माध्यमातून फक्त पुढं जात आहे, पण वस्तुस्थिती तशी आहे असं वाटत नाही. तर शासनाला किमान आम्ही जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष झाला याचा पाठपुरावा करतोय. प्रशासनानं आजही इथं एस टी आता सध्या चालण्याजोगी आहे तरीसुद्धा अजून अद्याप एस टी चालू केलेलं नाही. तुर्तास लवकरात लवकर प्रशासनानं याची दखल घेऊन त्याचा पाठपुरावा आम्ही करू जरूर, पण लवकरात लवकर त्याची दखल घेऊन एस टी तात्काळ चालू करा. त्याच्यासाठीच आपण त्या ग्रामपंचायतीचे पत्र घेऊन एस टी आगार प्रमुखांशी भेटणार आहोत. तसेच PWD रस्ते विकास मंडळाकडं त्याची आपण दाद मागणार आहोत. आपण बघू शकता रस्ता म्हणण्यापेक्षा हा परिसर एवढा नयनरम्य आहे की येणारी लोक या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटनाचा विकास वगैरे होऊ शकतो. तरी पण ह्या भागाकडं शासनाचं दुर्लक्ष होत आहे. अगदी निसर्ग तुम्ही बघू शकताय, किती छान प्रकारचं वातावरण आहे इकडं. आपणच जर आपल्या परिसराचा काही गोष्टींचा हायलाईट आपण नाही केला तर आपण सुद्धा बरेच मागे राहू. ओके, आपण हे जगासमोर नाही आणला आपला परिसर तर जग आपल्याकडे कसं बघेल. म्हणून तर आम्ही म्हणतोय की प्रामुख्याने इकडे दळणवळण वाढली पाहिजे. आणि म्हणूनच मी सर्व तरुणांना तर आवाहन करेल की त्यांनी आपल्या भागातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत चला, जेणेकरून आपण इथं नॅचरली एवढं थंड वातावरण राहतंय की आज आपण महाबळेश्वर सारख्या ठिकाणी फक्त थंडीचा अनुभव घ्यायला जातो, परंतु आपल्या भागात सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीचं टेम्परेचर, इतक्या चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे की कोणीही आपल्या इथं येऊन वास्तव्य करू शकतो, 1-4 दिवस राहू शकतो. इतक्या चांगल्या पद्धतीचा आपला परिसर आहे. अगदी आपण शिंदेवाडीजवळ येऊन पोहोचलोय. आता शिंदेवाडीच्या परिसरामध्ये आहे. साधारणतः इकडे एस टी का चालू झाली पाहिजे, दळणवळण का वाढलं पाहिजे, तर प्रामुख्याने ह्या पिरियडमध्ये हुरडा पार्ट्या वगैरे जे आपण गावाकडची संकल्पना म्हणतो तो अतिशय चांगल्या पद्धतीचं इकडं होऊ शकतो. गावच्या रानवाड्यातल्या पार्ट्या करण्या जो लायक हा परिसर आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता डोंगर, शेत जमिनी आहेत, आणि एकदम ह्या महिन्यात सुद्धा हिरवळ अजून तुम्हाला बघावयास मिळेल. आणि म्हणून इकडं जास्तीत जास्त ओढा पाहिजे. जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे कसे खेचता येतील हे आपण जरूर बघूया आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. शिंदेवाडीच्या गावाच्या विशीवरती स्टॉप आहे. इथून पुढं रस्ता नाही आहे. म्हणजे हा एवढा चांगला परिसर आहे, एवढं चांगलं गाव आहे. मला अभिमान आहे की मी या गावचा, म्हणजे गावाच्या जवळचा आहे किंवा या गावचाच आहे. तर शासनानं गावजोड प्रकल्प तो म्हणतो आपण, रस्ता या गावातून त्या गावाला जातोय. दळणवळण अशी वाढते की जर प्रामुख्यानं रस्ता जर असेल गावजोड प्रकल्पाचा तर त्याची दळणवळण होते.
आता साधारणतः शिंदेवाडी आणि वाकुर्डे या गावापर्यंतचा 2.5 कोटी रुपयांचा साधारणतः रस्ता आहे असं तुम्ही बघू शकता। या पठारावरून पलीकडच्या बाजूला वाकुर्डे गाव आहे। जर ह्या गावाला ते गाव जोडलं तर दळणवळण चांगली होऊ शकते। उत्तरेचा भाग इकडं पश्चिम भागात येऊ शकतो आणि मला असं म्हणायचं आहे की काही तरुणांच्या हाताला त्याच्यामुळे काम भेटू शकतं। पर्यटन वाढला, दळणवळण वाढली तर साहजिकच व्यापारी पेठ वाढू शकते। आज आपण छोटे मोठे स्टॉल, छोटी पानटपरी म्हणा किंवा छोटे मोठे दुकानदार आपण आपल्या इथं व्यापारी तयार होऊ शकतात किंवा वाहतूक विकसित होऊ शकते, आणि जो गाव ओस पडलाय किंवा कोपऱ्यात एका पडलाय तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा पॉईंट, टुरिस्ट पॉईंट होऊ शकतो। या तुम्ही परिसर बघू शकता, इतका नयनरम्य परिसर आहे की आज तुम्ही पाचगणी महाबळेश्वरची पठारं बघता, त्याच्या तुलनेपेक्षा कितीतरी पटीने हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत हे गाव तुम्हाला छोटंसं दिसेल, परंतु इथं सुद्धा पर्यटन म्हणजे चांगले रिसॉर्ट वगैरे इथं बसू शकतात। हा गाव हायलाईट झाला तर तुम्ही इथं टॉपचं मार्केट येऊ शकतं, जेणेकरून पर्यटनाचा जास्तीत जास्त ओढा आपल्या परिसरात येऊ शकतो। आणि त्याच्यासाठीच आज आपण प्रामुख्यानं आता म्हणजे आपली गरज काय आहे, तर आपण पहिल्यांदा प्रामुख्याने इथंपर्यंत एसटी चालू करणं, दुसरा रस्ता जो मंजूर आहे तो शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून आपण तो करून घेणं, आणि त्याच्यानंतर मी जाहीर आवाहन करेन इथल्या सर्व तरुणांना, इथला जास्तीत जास्त माझ्या पश्चिम भागातला जास्तीत जास्त तरुण वर्ग आज मुंबईमध्ये आहे वास्तव्यास। मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतर सिटीमध्ये जे तुम्ही जातात रोजगारासाठी, तिथं झोपडपट्ट्यामध्ये राहता, आपलं गाव इतकं सुंदर असताना तुम्ही गाव सोडून बाहेर जाता। आज आपल्या खेडोपाड्यात घरं ओस पडू लागलीत, घरांना जास्तीत जास्त घरांना कुलपं दिसतात तुम्हाला, आणि यात्रेच्या वेळेला आपण फक्त गावाकडे येतो की आपण काय म्हणतो, माझी माय माऊली म्हणून आपण आपलं त्या गावाकडं येण्याची जी ओढ असते। माझं असं मत आहे की सगळ्यांनी एकत्र येऊया, झटूया आणि आपल्या गाव सुजलाम सुफलाम करू। व्यापारी पेठ कशी जास्तीत जास्त वाढेल आणि एखादा तरुण इथल्या इथं कसा तो डेव्हलप